नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील भिनारचे महादेवजी घाटाळ संस्थापक अध्यक्ष आदिम आधार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे सदस्य प्रकल्पस्तरीय आढावा समिती शहापूर यांच्या आयोजन नियोजन संयोजनाने एका महामेळाव्याचे आयोजन पक्षप्रवेश कार्यक्रम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने करण्यात आले होते। तसेच व्यासपीठाच्या वतीने माधवजी घाटाळ यांना शासकीय पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। तसेच व्यासपीठावरील मान्यवर उपनेत्या शिवसेना सौ सुषमाताई अंधारे, उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, भारतीय कामगार सरचिटणीस कृष्णकांतजी कोंडलेकर, आमदार रुपेशजी म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष विश्वासजी थळे, केदारजी दिघे, जय भगत, जिल्हा सचिव प्रकाश भोईर, उपजिल्हा प्रमुख कुंदन पाटील, तालुका प्रमुख रश्मिताई निमसे, सोन्या पाटील, तुळशीराम पाटील, राजूभाऊ चौधरी, हनुमान पाटील, समन्वयक भिवंडी विधानसभा प्रकाश तेलिवरे, कविता भगत, कोमल पाटील, वैशाली मेसरी, पंकज गरत, युवा सेना कृष्णा वाकडे, इरफानजी बुरे, फशीताई पाटील, सचिन पाटील व तालुक्यातून आलेले सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न झाला। शिवसेनेचा बुलंद आवाज महाराष्ट्राच्या महाराष्ट्र मुंबईला गेला जातोय। माझ्या आदिवासी बांधव मित्रकार तालुक्यातील पालघर जिल्ह्यातून आलेले नक्कीच हा जबरदस्त तारपा शिवसेनेच्या रणरागिणी गरिबांना फळा भोवावा अशी त्यांची शब्दांची धार आहे। त्या सुंदरबाई अंधारे येणं सर्वांनी बसून घ्यायचे। सुषमाताई अंधारे यांच्या शुभ हस्ते आपण नियुक्तीपत्र देतो। शिवसेना ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संघटनात्मक वेगळी जबाबदारी भूषवली सुरुवात करतायत असे महादेवजी घाटाळ त्यांचे सर्व कार्यकर्ते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय कोंडलेकर दादा मंचावर उपस्थित ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे हो शिवसेनेची भूमिका मांडताना या महाराष्ट्रासकट देशाला हलवून टाकलाय अशी शिवसेनेची रणरागिणी माझी भगिनी सन्माननीय उपनेत्या सुषमाताई अंधारे मंचावर उपस्थित ज्यांचा उल्लेख कधी मी माजी आमदार म्हणून करत नाही पण त्यांचा उल्लेख मी आतापासून सातत्याने करते। शिवसेनेचे भिवंडी लोकसभेचे सन्माननीय भावी खासदार रुपेशजी म्हात्रे साहेब मंचावर उपस्थित सन्माननीय जिल्हा प्रमुख यांच्या सकट मंचावरच्या सर्वांना मनापासून वंदन करत असताना मंचासमोर प्रत्येकाचं नाव जरी घेता येणं शक्य नसलं ना तरीही तुम्हा सगळ्यांचं शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे तुमचं अभिनंदन करायचं आहे। याचं कारण असं आहे अहो झाडं हल्ली पानं गळली कुणी स्वार्थासाठी इकडं गेलं तिकडं गेलं ज्यांनी कमावलं ते गेले पण ज्यांनी शिवसेनेमध्ये शिवसेना शिकली ती मुळं आजही शिवसेनेमध्ये शाबूत आहेत आणि म्हणून या सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करते। पण तरीही उद्धव साहेबांनी कोरोना काळात किंवा 2.5 वर्षात महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून जे काम केलंय त्या कामाची दखल घेत आज राज्यातला वंचित बहुजन समाज आदिवासी समाज मुसलमान समाज सगळे समाज आमच्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यायला उत्सुक आहेत आणि त्यांचं ढळढळीत उदाहरण म्हणजे महादेव घाटाळ यांच्या माध्यमातून झालेले आजचे 350 कार्यकर्त्यांचे प्रवेश। बंधूंनो संघर्षाला घाबरू नका भगिनींनो जिकडे आहात तिकडे पाय रोवून राहा। ज्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांना मी सांगू इच्छिते आहे आपली काडी इतरांपेक्षा उंच करण्याची। ही काडी कशाने उंच कराल
आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कामाने यांनी बोलावलं नाही, मी जात नाही, तिकडचं आमंत्रण आलं नाही, मी जाणार नाही. या आमंत्रणाच्या भरवशात आता राहू नका. जो दिवस उगवेल तो शिवसेनेचा, जी रात्र येईल ती शिवसेनेची. आतापासून तास, मिनिट, सेकंद फक्त आणि फक्त शिवसेनेची, एवढं धरून चला. पण ग्रामीणचा आमचा जो मतदारसंघ आहे त्यातला एक गद्दार ज्याला आम्ही निवडून दिला तो मिंध्यांमध्ये सामील झाला. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. या दोघांनाही निवडून आणण्यासाठी सुषमाताई या सगळ्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि प्रचंड मेहनत केली, तेव्हा हे दोघं निवडून आले. आणि आज विकास 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 म्हणता त्यांनी आमच्यावर काय लादलं? हातभर खड्डे रस्त्यावरचे. कोणत्यावर रस्त्यावर जा, प्रत्येक रस्त्यावर पडलेले खड्डे आणि प्रत्येक रस्त्यावर ऊर फाटेस्तोवर असलेली ट्रॅफिक, हा यांचा विकास. आणखीन एक दुसरा विकास यांनी काय केलं? निवडणुका आल्या की विकास निधीची पत्र सोडायची, कार्यकर्त्याला बोलवायचं, तुला 3 लाख, तुला 5 लाख, तुला 10 लाख, फक्त पत्राची खैरात. निधी कोणाला? त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला. कार्यकर्त्याला निधी. अहो खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. मग अशा लोकांना आता आपण निवडून देणार आहोत का? राजस्थानमध्ये जुमला चालला, 450 रुपयात गॅस सिलेंडर. भुलले आमची लोक, दिली मत बीजेपीला. महाराष्ट्रामध्ये असं होणार आहे का? एका ताकदीने सांगा. हे महाराष्ट्रात होणार नाही. सर्व जगाने बघितलं आणि आज आपल्या भिवंडी नगरीमध्ये, विशेषतः भिवंडी तालुक्यातील भिनारमध्ये ताईंचं आगमन झालं. मी विनंती करतो की ताई आपण आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत. सन्माननीय सुषमाताई अंधारे मॅडम. मंचावर बोलवू शकलो नाही, पण ते सगळेच प्रवेश महत्वाचे होते. मला नंतर बोलता बोलता कळलं की हा मतदारसंघ काय कपिल पाटलांचा मतदारसंघ आहे. तर हा मतदारसंघ कपिल पाटलांचा वगैरे असं काही नसतंय, त्या सगळ्या अंधश्रद्धा असतात, असं काही नसतं. हा मतदारसंघ तुम्हा लोकांचा आहे. कारण कदाचित कपिल पाटील जितक्या इमाने इतवारे लाईट बिल भरत नसतील, नळपट्टी भरत नसतील, घरपट्टी भरत नसतील, त्याच्या 10 पट अधिक इमानदारीने तुम्ही लाईट बिल भरता, नळपट्टी भरता, तुम्ही टॅक्स भरता, रोड टॅक्स भरता, टोल टॅक्स भरता. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांचा तो मतदारसंघ असतो. आपण काही त्याचा सातबारा त्यांच्या नावावर करून दिलेला नसतो. आपण त्यांना एक चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलेलं असतं. आणि निवडूनही का दिलं? क्योंकि हम तहे दिल से मोहब्बत निभाने वाले लोग हैं, हम बेवफा सनम नहीं है. आम्हाला असं वाटलं की तुम्ही काहीतरी चांगली लोक असाल, काही लायकीची लोक असाल, तर लायकीच्या लोकांना बाबा. आणि मातोश्रीचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानणारे लोक आहोत. मातोश्रीने तिकडून ज्याला शेंदूर लावला तो आमच्यासाठी देव असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला आता रिंगणात या, दूध का दूध और पाणी का पाणी हम दिखा देंगे. दादा हो, प्रवासाचे संबंधाने सवलत देताना त्याची जाहिरात केली आणि त्या जाहिरातीवर सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड एकनाथ शिंदे साहेब अहो जाहिरात करताना बस चांगली आहे का नाही एवढं तरी बघा असं कोण म्हणलं? आदरणीय दादा म्हणाले. आपण नाही बोललो. माणसं लय गमतीदार आहेत बरं का. आता काही लोक म्हणतात ताई तुम्ही का सांगता? त्यांना लय हौस आहे जुने व्हिडिओ फिरवायचे. अरे तुम्ही काय व्हिडिओ फिरवता? आम्ही तुम्हाला गरगरात फिरवून आपटू शकतो एवढे व्हिडिओ आमच्याकडे. आणि आम्ही ते महाप्रबोधन यात्रेतनं फार चांगल्या पद्धतीने तुम्हाला करूनही दाखवतोय. प्रबोधन यात्रा आहे तर आपण पण या आशीर्वाद यात्रा काढू. तसं आपला काही मुकाबला कुणी करू शकत नाही, पण त्यांना असं वाटलं की ते करूया. त्यांनी आशीर्वाद यात्रा काढली. पहिलीच यात्रा होती, पहिलीच रॅली होती. आणि पहिल्याच रॅलीच्या त्या पहिल्याच जीपवर पहिल्याच जोडीनं कमाल केली. आणि जे काही घडलं तिकडे बघा. हा गंमत काय आहे ते, एक घडलेला किस प्रकरण
त्याच्यावर बोलणाऱ्या लिहिणाऱ्यांना धडाधड उचललं गेलं, अटक केली गेली. आपण वारंवार म्हणालो ओरिजिनल व्हिडिओ द्या, तो दिलाच नाही त्यांनी. पण दिल्लीमध्ये नसलेल्या किसवर इथल्या 11 स्थळ्या बायका त्यांच्या बोलायला लागल्या. पण याच सगळ्या बायका महाराष्ट्रातल्या महिला अत्याचारावर अजिबात बोलत नाही. चल एपिसोड करेंगे और अपना एपिसोड कैसे रहता है पता है तुमको. इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है, तो हम वैसे धमाका करेंगे. पण तुर्तास एक गोष्ट आपण सगळेजण नीट लक्षात घ्या की जर तुम्हाला असं वाटतंय की नाही इथून आमचाच माणूस खासदार झाला पाहिजे, ही जागा आपण सोडवून घेतली पाहिजे, तर ही जागा पक्षाने सोडवून घ्यावी आणि पक्षाने सांगितलेल्या उमेदवाराने इथे प्रचंड मेहनत करावी तन मन धनाने. त्याच्या आधी तुम्हाला संकल्प करावा लागेल की तुम्ही त्या उमेदवारासाठी तेवढे जीव तोडून काम करणार आहात का. कारण तुमचं काम करणं जास्त गरजेचं आहे, तुमचं लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 1 बूथ 10 यूथ ही संकल्पना राबवणं गरजेचं आहे. आता लोकसभेचे किती बूथ आहेत त्यानुसार प्रत्येक बूथवर 10 लोक हे आपल्याकडे आहेत का, ती बांधणी आपण केली आहे का, आपण 50 प्रमुख पर्यंत पोहोचलोय का, हे जास्त महत्वाचं आहे. कुंबडी चोर असेल, त्याच्यातला टपरीवाला असेल, त्याच्यातला विधिमंडळातच तंबाखू चोरणारा असेल, त्याच्यातला टेबलावर उभा राहून नाचणारा असेल, ह्या सगळ्यांचा सबका हिसाब लेंगे. ते गँग्स ऑफ वासेपूर मधला डायलॉग आहे की नाही, सबका हिसाब होगा, भाई का, बहन का, चाचा का, चाची का, सबका हिसाब करेंगे, सबका. पण सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभास्ते आपण त्यांना शिवसेना बाळू गिंबळ सदस्य ग्रामपंचायत चिंबीपाडा, रवींद्र सदस्य ग्रामपंचायत मोंडूळ, किसन बाबू सराई माजी सदस्य ग्रामपंचायत नांदिडले. चला लवकर या. वाडा तालुक्यातून पक्षात प्रवेश करण्यासाठी आलेल्या सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आरती लाडक कांबडी, सदस्य मोंडूळ ग्रामपंचायत रुचिता रवी जाधव, मिलन भावर, किशोर पागे, प्रमोद पागे, अविनाश जाधव, सुशांत वाघ, विजय वाजरे, संजय भावर, अजयात, अंकेश सुभाष रायात, सुरेश सदानंद गिंभल, अतुल सागर सांबरे, सावंत, माजी उपसरपंच योगेश पाटील हे सुद्धा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. कुंभारशिवचे विनोद जाधव आणि विनोद म्हात्रे हे कुंभारशिववरून आलेत. आपण स्टेजवरती या. जो ग्रुप आहे वाडा तालुक्यातील बजरंग भुजड, जे भुजरपाडा, वज्रेपाडा, भुयारपाडा, डोंगरपाडा, नेरुली, विजय वज्रे, संजय महेश कुवर, तारी भुजर, विष्णू सुरुम, विनायक सुरुम, मिलिंद सवर, अजय सवर, अतुल वनगा, दीपेश मेडा, भगवान भोईर, प्रवीण धापसी, संकेश धापसी, विशाल भुयार आणि मनोज धापसी हे सामाजिक कार्यकर्ते नेहरूली. त्याच्यानंतर कोणसई विलकोस वाडा तालुका जिल्हा पालघर येथून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. कुणाल भोईर, ऋषिकेश नार्ले, उमेश धापसी, अनिकेत धापसी, दिनेश गुंदे, अविनाश जाधव. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. या ठिकाणी महिला आघाडी भिवंडी तालुक्याच्या वतीने उपजिल्हा संघटिका कवितादेवी भगत आणि साहेब, चंद्रकांतजी जाधव साहेब सन्मान करत आहेत. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. त्यानंतर कवाड धामणगाव गटाच्या वतीने शिवसेना उपतालुका प्रमुख आनंदजी पाटील साहेब व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या वतीने शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे आणि शिवसेना उपनेते ज्योती भिवंडी पूर्वचे माजी आमदार, भिवंडी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख
माननीय श्रीमान रुपेशदादा म्हात्रे साहेबांनी विनंती असेल की आपण आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात। सुषमाताई अंधारे, शिवसेना उपनेते ज्योतिताई ठाकरे, शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख तथा अलीकडे ज्यांनी शिवसेनेत प्रवेश भारतीय महाराष्ट्राच्या एका रणरागिणीला आपण ऐकलं तर शब्दांवर विचारांची धार आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी। त्यानंतर मी विनंती करतोय, हा आचारसंहितेचा भंग होता तरीही इलेक्शन कमिशनने तिकडे डोळेझाक केली, हे फार विशेष आहे। परंतु ज्या BRSला इथे महाराष्ट्रात जाणीवपूर्वक भाजपा चुचकारण्याचा प्रयत्न करत होती त्या BRSचा त्यांच्या होम पिचवर जो सफाया झालेला आहे हे फार विशेष। तेलंगणाच्या विजयावर आम्ही काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि काँग्रेसचे पदाधिकारी माणिकराव ठाकरे, अध्यक्ष खरगे साहेब यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। मराठा आरक्षण पाठोपाठ आता OBC आरक्षण देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये त्यांच्या ताटात वाटा नको असं सांगितलं जातं आणि आंदोलन केलं जातं। नाही, मला पुन्हा हे सांगायचं आहे, एका नेत्याने शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगायचं की मी आरक्षण देणार आहे, दुसऱ्या नेत्याने सांगायचं की नाही मी OBCच्या सोबत आहे। याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही नेमके कुणाच्या सोबत आहात की नाही हा मुद्दाच नाही, पण तुम्ही कलगीतुरा का लावताय? मराठा असेल किंवा OBC असेल, आम्ही सगळी भावंडं गावगाड्यामध्ये पुन्हा गोविंदाने एकत्रित नांदतो आणि आरक्षणाचा प्रश्न 102व्या घटना दुरुस्तीने राज्याचे अधिकार काढून केंद्राला दिलेले आहेत। ॲब्सोल्यूट मेजॉरिटी कलम 368 क नुसार स्पष्ट बहुमत 272पेक्षा जास्त, लोकसभेत 300पेक्षा जास्त आणि राज्यसभेत 100पेक्षा जास्त जागा भाजपकडे आहेत। जर भाजपाची खरंच नियत आरक्षण देण्याची असेल, हा तिढा सोडवायची असेल तर त्यांनी स्टेट असेंब्लीमध्ये अजितदादा असतील, फडणवीस किंवा शिंदे साहेब तिघांनी बसून असेंब्लीमध्ये एक रिझोल्युशन पास करावं, सेंटरला पाठवावं आणि पार्लमेंटने त्याच्यावर विशेष अधिवेशन घ्यावं, प्रश्न सुटेल। पण जाणीवपूर्वक जाती जाती झुंजी लावण्याचा प्रयत्न भाजपाने करू नये। अवकाळी पाऊस झाला, एकीकडे महागाईचा मार आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा। एकीकडे शेतकरी म्हणतात की त्यांना दर मिळावा, एक भाव मिळावा, परंतु तो भाव मिळत नाही आणि महागाई आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका। अवकाळी पावसाच्या नंतर आम्ही स्वतः शेताच्या बांधावर जाऊन स्थिती, उदाहरणार्थ आंबेगाव सातगाव पठारमध्ये सगळीकडे वेफर्स इंडस्ट्रीजसाठी बटाटा जातो। हे बटाट्याचं पीक अक्षरशः सगळं उद्ध्वस्त झालं। जवळपास 3 ते 4 हजार एकर पीक कांद्याचं जे सोडून गेलं, म्हणजे पुढच्या 2 महिन्यात तुम्हाला नंतर कांदा आता मिळणार नाही अशी परिस्थिती आहे। परंतु याकडे बघायला सरकार गंभीर नाही। याचं मी एक महत्त्वाचं उदाहरण दिलं पाहिजे की केंद्र सरकारने कृषी खात्यासाठी हे वर्ष मिलिट इयर म्हणून जाहीर केलेलं आहे, अर्थात तृणधान्य वर्ष, आणि मिलिटमध्ये ज्वारी येते। परंतु आम्ही शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर लक्षात येतं की राज्य सरकारने पिकांच्या नुकसानीची जी माहिती भरायची आहे पोर्टलवर, त्याच्यामध्ये ज्वारीचा कॉलमच ठेवलेला नाही। हे फार वाईट आहे। सरसकट पीक कर्जमाफी देणं गरजेचं आहे। पीक विम्याची नुसती जाहिरात केली जाते, पण पीक विमा अजिबात अजूनही शेतकऱ्यांना मिळत नाहीये। महत्त्वाचं, विदर्भामध्ये तूर आत्ता या 8-10-15 दिवसामध्ये आमची तूर बाजारात येणार आहे, तोवरच सरकारने जास्तीची तूर बाहेरून आयात केली, ज्यामुळे इथल्या तुरीचे भाव पडतील। चुकीचं आयात धोरण आणि इथे उत्पादन झाल्यानंतर निर्यात धोरणावर बंदी, यामुळे आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे। सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्याच्यावर एक ठोस भूमिका घेऊन सरसकट पीक कर्जमाफी दिली गेली पाहिजे।
ही भूमिका आम्ही घेऊन पुढे जातो. पिकाला जसं ठाणे जिल्ह्यामध्ये धान्य मोठ्या प्रमाणात असतो, भात पीक मोठ्या प्रमाणात असतो, परंतु त्यांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी नाराज आहेत. नाही, म्हणूनच मी म्हटलं की चुकीचं आयात निर्यात धोरण, की जेव्हा आमच्याकडे उत्पादन वाढतं त्यावेळेला आमच्या निर्यात धोरणावरती तुमची बंदी येते आणि जेव्हा आमचा माल बाजारात येण्याच्या आधी भाव जास्त असतो, पण जसाही आमचा माल बाजारात येणार म्हटलं की लगेचच भाव तिकडनं आयात केलं जातं आणि भाव गडबडतात. मी आपल्याला अजून एक सांगितलं पाहिजे, शेतीला जोडून असणारा जोडधंदा दुधाचं संकलन होताना ते प्रति लिटर 26 ते 27 रुपये होतं आणि बाजारात आम्ही दूध जेव्हा प्रत्यक्ष विकत घेतो तेव्हा प्रति लिटर 60 ते 61 रुपये घेतो. म्हणजे विक्रीचे दर वाढत आहेत, खरेदीचा दर स्थिर आहे. हा जो मधला मलिदा आहे तो ज्या भांडवलदारांच्या साठी तुम्ही ठेवलाय, हे धोरण काय आहे हे एकदा दुग्ध उत्पादन मंत्र्यांनी सुद्धा बोललं पाहिजे. यावर कालच आमचे पुण्याचे जिल्हा प्रमुख सुरेश भोरजी आणि महाविकास आघाडीचे अनेक लोक यांनी प्रांत कार्यालयावर सुद्धा मोर्चा काढला. थँक्यू मॅम.